उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देणारं एकदम थंडगार पाचक मठ्ठा कसं बनवायचं आज आपण बघणार आहोत। मठ्ठा बनवण्यासाठी असा हा खास मसाला तुम्ही करून ठेवला ना तर अगदी 2 मिनिटात हवे तितके ग्लास थंडगार मठ्ठा तुम्हाला घरामध्ये तयार करता येईल। तर लग्न पंगतीत किंवा कार्यक्रमात केला जाणारा हा थंडगार मठ्ठा कसा बनवायचा, मसाला कसा स्टोर करून ठेवायचा, जर डब्यासाठी बाटलीमध्ये घेऊन जायचं असेल तर थंड राहण्यासाठी कोणते टिप्स वापरायचं सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर रेसिपी आवडली तर लाईक करा। चला तर मग सुरुवात करूया। आता थंडगार मठ्ठा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण खापर किंवा जे मडकं म्हणतो ना ते घेतलेलं आहे। तुम्ही एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये, काचेच्या भांड्यामध्ये करू शकता। फक्त कोणत्याही धातूच्या म्हणजे तांब, पितळमध्ये करू नका। आंबट पदार्थ धातूच्या भांड्यामध्ये केल्यामुळे रिॲक्शन होण्याची शक्यता असते, म्हणून शक्यतो अशा भांड्यामध्ये करू नका। तर हा ताजा मठ्ठा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने 2 कप आणि वजनी जर म्हणाल तर साधारणतः 400 ग्राम प्रमाणात कमी आंबट असलेलं ताजं दही घेतलंय। मठ्ठा बनवण्यासाठी शक्यतो ताजं कमी आंबट असलेलं दही घ्यावं, ज्याने मठ्ठा प्यायलाही छान लागतं। आंबट असल्यामुळे ॲसिडिटी किंवा अपचन होत नाही। तसं हे आपण ताजं दही 2 कप घेतलेलं आहे। त्यासाठी इथे आपण मठ्ठ्यासाठी मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता। 1 इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे। अर्धा चमचा आपण इथे साधं जिरं घेतलेलं आहे आणि 2 चमचे आपण इथे साखर घेणार आहोत। तुम्ही खडी साखर घेऊ शकता, नसेल चालत तर गूळ किंवा गुळाची पावडर सुद्धा वापरू शकता। अर्धा चमचा किंवा चवीपुरतं सैंधव किंवा काळं मीठ घ्यायचंय, नसेल तर साधं घरातलं मीठ घेतलं तरी सुद्धा चालू शकेल। अगदी चिमूटभर आपण यामध्ये हिंग घेणार आहोत। आता हिंग घातल्यामुळे अन्न पचायला मदत होते। अर्धा कप किंवा अर्धी मूठ भरून आपण इथे देठांसहित ताजी कोथिंबीर घातली, जी स्वच्छ धुवून घ्यायची। तुम्हाला आवडत असेल ते 5-6 पुदिन्याची पानं सुद्धा वापरू शकता, पण बऱ्याच जणांना ना पुदिन्याचा फ्लेवर आवडत नाही ताकात। आवडत असेल तर पुदिना वापरा किंवा अशी फक्त कोथिंबीर घालून थोडंसं पाणी घालून म्हणजे पाव कप पाणी घालून छान बारीक पेस्ट आपण मिक्सरला फिरवून घेतले। आता एखाद्या डब्यामध्ये बंद झाकण लावून तुम्ही डीप फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। बर्फासारखं होतं नंतर फोडून तुकडे तुम्ही ताकामध्ये वापरू शकता, किंवा आपल्याकडे बर्फाचे ट्रे मिळतात तर ट्रेमध्ये सुद्धा असं हे थोडी ही पेस्ट घालून मस्त सेट करून डब्यामध्ये झाकण लावून डीप फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। म्हणजे 1 क्यूब जरी घातली ना तर एक मध्यम आकाराचा ग्लास मठ्ठा तुम्हाला तयार मिळतो। थोडंसं पातळ ताक करून ही 1 क्यूब घालून छान मिक्स करून घ्यायची। हवं असेल तर वरून थोडासा पुदिना, कोथिंबीर चिरून सब्जा वगैरे भिजवून घालू शकता। असं केलं तरी सुद्धा चालू शकेल। म्हणजे 2 पद्धतीत तुम्हाला हे स्टोअर कसं करायचं ते मी सांगितलेलं आहे। बऱ्याच जणांना फ्रोझन किंवा स्टोअर करून ठेवायला आवडत नसेल तर ताजी मसाल्याची पेस्ट करून डायरेक्ट दह्यामध्ये घालून मठ्ठा तयार करू शकता, जसं आवडेल तुमच्या आवडीनुसार। आता जे आपण मगाशी दही घेतलेलं होतं रवीने किंवा एखाद्या पळीने वगैरे थोडंसं आपण घुसळून घेणार आहोत, जेणेकरून यामध्ये काही दह्याचे गाठ्या असतील किंवा घट्ट दही असेल ते असं छान एकसारखं सरसरीत होईल। आणि छान फेटून घेतलं ना तितकं ताकाला चव अगदी छान येते। असं छान झालं की तयार संपूर्ण पेस्ट आपण यामध्ये घालणार आहोत। साधारणतः 2 कप किंवा अर्धा किलो जर तुम्ही दही घेत असाल तर ही पेस्ट त्यासाठी अगदी परफेक्ट आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करून घेतलेली होती, त्यामध्येच थोडंसं पाणी घालून यामध्ये घातलं, म्हणजे अन्नसुद्धा वाया घालवायचं नाही। आता ताक तुम्हाला जितकं पातळ घट्ट लागतं त्यानुसार नंतर पाणी घालायचं। सुरुवातीला हा मसाला घातल्यावर रवीने 2 ते 3 मिनिटं चांगला फेस येईपर्यंत असं छान आपल्याला घुसळून घ्यायचं आहे। पाणी घालायची खूप जास्त घाई करायची नाही। मठ्ठा किंवा ताक असे पदार्थ आहे जितकं तुम्ही दह्याला छान घुसळून घ्याल तितकी त्याला चव अगदी छान येते। तर साधारणतः 5 मिनिटं आपण चांगलं घुसळून घेतलंय। जसं तुम्ही हे घुसळून घ्याल तसं बाजूला तुम्ही इथे बघू शकता असं थोडेसे बबल्स किंवा बुडबुड आल्यासारखे दिसत असतील, असं छान येईपर्यंत आपल्याला करून घ्यायचं आहे। रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे। मस्त घुसळून घेतल्यामुळे ना चवीलाही अगदी मठ्ठा छान लागणार आहे। सगळ्या शेवटी तुम्हाला जितकं पातळ कमी जास्त लागतं त्यानुसार पाणी घालायचं आहे, पण मठ्ठा आहे ना तो खूप जास्त पातळ नसावा। ताक थोडंसं पातळ छान लागतं, पण मठ्ठा हलकासा पातळ घट्ट प्यायला अगदी छान लागतो। पाणी घालायचं आणि आता तुम्हाला हवं असेल तर फ्रीजमध्ये ठेवा, छान गार करून प्या, बर्फाचे खडे घाला, असं हे मस्त छान प्यायला लागतं। थोडंसं भिजवलेला सब्जा वगैरे घातला तरी सुद्धा चालू शकेल। आता घरामध्ये प्यायचं असेल तर असंही तुम्ही पिऊ शकता।
बाकी तुम्ही कामानिमित्त बाहेर आहात, ऊन खूप आहे, शाळा कॉलेजला जाताय, ऑफिसच्या डब्यासाठी जर तुम्हाला हे ताक न्यायचं असेल ना, ते एखाद्या स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या सुद्धा बाटलीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता. फक्त त्याला ना ओलं कापडाने थोडंसं कवर करून घ्यायचं आहे. मठ्ठ्यामध्ये भिजवलेला सब्जा घातला की पचायला सुद्धा थंड ठरतं. शिवाय हल्ली बाजारामध्ये बाटलीला लागूनच बॅगसुद्धा कवर मिळतात. त्याला थोडंसं ओलं करून झाकण लावून तुम्ही जरी ठेवलं ना तर बराच वेळ ते गार राहतं. आणि जेव्हा केव्हा प्यायचं असेल मस्त थंडगार पाचक असं हे तुम्ही ताकाचा मठ्ठाचा आनंद घेऊ शकता. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की कळवा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक डंकावर कुटलेले मसाले घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे तर नक्की मेसेज करा. सध्या मसाल्यांची फ्री ऑफर सुरू आहे. शिवाय आपण चपातीसाठी खपली गव्हापासून तयार केलेलं मल्टीग्रेन आटासुद्धा तयार केलं आहे. तुम्ही सगळ्यांनी त्याला अगदी भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिलेला आहे तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.